लंबू तुला समजत नाही का कट डायरेक्ट मला ती अशी असायची. हे बघा, हे सगळे नखरे करू नका, नाही तर येईल तुमची मैत्रीण विचारायला आणि म्हणेल काय झालं राघव, सगळं ठीक आहे ना. एक्झॅक्ट तसं. एक ड्यूप आलेला, म्हणजे तो सिक्वेन्स तसा होता. आणि जेव्हा त्याला सांगण्यात आलं की नाही तू बरोबर नाही चालत आहे, तेव्हा माझ्याकडे नाही आले ते लोक, त्या सायलीकडे गेले. सायली अरे संकेत कसा चालतो चालून दाखव ना. क्याही कर लोगे. मॅडम शॉर्ट रेडी. शॉर्ट रेडी. अरे तो चल ना, मैं तो रेडी हूँ. ए, चला पटा 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 संपा, 11:30 हे संपायचंय, चला. अजून एक मला आठवते, आमचा एक रोमॅन्टिक सीन होता आणि असं होतं की आम्ही दोघं किस करायला जातो आणि तिथे शॉर्टकट होतो. तर आमचे डिरेक्टर होते भरत गायकवाड म्हणून. हा चल 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 ट्रॉली चल चल, हा घे पप्पी असे जोरात ओरडले आणि आम्ही असे होतो दोघं जण आणि घे पप्पी ऐकल्यावर म्हणलं सर क्या कर रहे हो सर, इतका जोर से चिल्लाओगे, घे पप्पी, कसं होईल रोमॅन्स. सायलीच्या आणि माझ्या रोमॅन्सच्या वेळेस तर इतक्या लोकांची नजर लागायची, म्हणजे ते सिंधू मी तुझ्या म्हणलंय कुत्र्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे रोमॅन्सची, त्यांना आवडत नाही. एक तर आपण रोमॅन्स केलेला आवडत नाही, तर त्यांच्या आयुष्यात नाहीये म्हणून त्यांना त्रास आहे. छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे इनपुट्स मला सांभाळून घेणं, इथपासून त्या दोघांनी मला सपोर्ट केला, सो त्यासाठी. आणि सॉरी कसं तुला सुचत नाही की सॉरी का म्हणावं. हिचे जोक्स आम्ही आणि 3 वर्ष सहन केले. Exactly. हिनी दोघांनाही अख्ख्या युनिटला सॉरी म्हणलं पाहिजे. ओके, माझ्या वाईट जोक्स साठी सगळ्यांना सॉरी, पण तरी मी ते ऐकवत राहणार. इतका गुड लुकिंग हिरो मला पहिल्यांदा मिळाला आणि आता इथून पुढे मला अवघड जाणार आहे आणि इथून पुढच्या किंवा मागच्या सगळ्यांना सॉरी. हा मराठी मधला म्हणा किंवा हिंदी मध्ये कुठलाही म्हणजे सिरियल इंडस्ट्री मधला सगळ्यात मोठा वन ऑफ द बिगेस्ट सेट आहे, जो इंडोर सेट आहे. म्हणजे आम्ही आमचे एक्सटिरियर सुद्धा इंडोर करतो. आणि आमच्यामुळे ते प्रवाह दुपार सुरू झालं होतं, याचा जो एक वेगळा आनंद आहे. वी वर ओपनिंग दॅट स्लॉट. दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. लग्नाची बेडी या मालिकेच्या सेटवर आहे, कारण या सेटवर आज शेवटचा दिवस आहे, शेवटचं शूट होतंय. माझ्यासोबत तुम्हा सर्वांचे लडके हे तिन्ही कलाकार आहेत. तिघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये. धन्यवाद धन्यवाद. आज शेवटचा दिवस आहे. खरं तर 3 वर्ष कशी गेली हे मला विचारावं लागणार आहे का. मला वाटतं सायली सुरुवात कर. 3 वर्ष कशी गेली? 3 वर्ष अशी गेली, 3 वर्ष कशी गेली मला खरंच कळलं नाही. म्हणजे लिटरली पहिला दिवस आज मला येताना आठवला की लुक टेस्टसाठी आम्ही या स्टुडिओमध्ये पहिल्यांदा आलो होतो, तेव्हा हे सगळं काहीच नव्हतं. फक्त एक बेस टाकलेला होता आणि प्लॅन होता की कुठे काय कसं असणार आहे, कोणाची खोली कुठे काय काय. आणि त्यानंतर आजचा दिवस होता जो शूटिंगचा शेवटचा दिवस आहे आणि आज आम्ही शेवटच्या दिवसासाठी आलोय. खरंच खूप स्मूथ प्रवास होता माझ्यासाठी हा. संकेत, म्हणजे होते दोघींमध्ये सँडविच होते अजून पण 3 वर्ष झाली तरी. आय गेस जगातला सगळ्यात लकी माणूस मीच असेल, कारण हे नशीब फार कमी लोकांचं असतं, मुलांचं असतं. अँड आय एम ग्रेटफुल. थँक्यू पर्सनली. आता त्याचा फेवरेट पदार्थ पण सँडविचच झाला. हे 100% खरं आहे. आधी मी कधीच सँडविच खाल्लं नव्हतं. अब खाता है. हे थोडंसं पर्सनल पण होतं ना. हो नाही ठीक आहे रे. मी लग्नाच्या वेळेबद्दल बोलतोय. आणि तर म्हणजे कोणीतरी पडलं असं मला वाटलं होतं, पण कोण नाही. सो नाही मजेशीर आहे. आणि जसं सायलीने सांगितलं की खरंच प्रवास असा झाला, त्यामुळे कुठे आय गेस 1 वर्षापूर्वी आम्ही एक्झॅक्टली 3 वर्षापूर्वी आजच्या दिवशी नाही, एक किती 24 तारखेला 23-24 डिसेंबरला आम्ही प्रोमो शूट केला होता. ओके. ह्याच कॉस्ट्युम मध्ये. आणि सायली अशी जोरात बाबा ह्याची त्याची शपथ घेऊन सांगते वगैरे सगळ्यांना बोलले ह्याची त्याची शपथ घेऊन सांगते असं ती बोलली होती. आणि आणि आजचा दिवस आहे. सो आय गेस वी हॅव कम अ लॉंग 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 वे ओव्हर 900 एपिसोड्स अँड स्टील गोइंग स्ट्रॉंग. म्हणजे रेटिंग्स दिसतातच आहेत. बट या इट वॉज अ फन राईड. एक असा एपिसोड आयुष्यातला जो खरंच गमतीशीर आहे. आणि जर
कधी पुन्हा हा एपिसोड बघायची किंवा जगायची संधी दिली तर नक्कीच जगा असं वाटेल. असा हा एपिसोड होता माझ्या आयुष्यातला, लग्नाची बेडी. आणि रेवतीचा माझ्या मते खऱ्या अर्थाने मालिकेतही शेवट झालेला आहे आणि या 3 वर्षांनंतर फायनली शेवट झाला. निरोप कोणी घेतला असेल असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. रेवती काय वाटतंय? नाही, खरं आहे. आणि हे दोघं म्हणाले तसं की अगदी असा झाला आहे हा प्रवास 3 वर्षाचा. आणि मला अजूनही आठवतं, मी रूम म्हणजे इथून जस्ट जात होते, आम्ही वर रूम्समध्ये आम्हाला बोलवलेलं आणि बाहेर सगळ्यांच्या रूमचे फोटोज की साधारण फर्निचर काय असेल, कुठली रूम कोणाची असेल, आणि तिथे लिहिलं होतं मधु रूम. सो ते मधु रूम वाचल्यावर मला असं की वाव, माझी रूम असणार आहे. आणि सो अशा छोट्या छोट्या गोष्टी. आणि ऑब्व्हियसली वी हॅव कम अ लॉंग वे. आणि 3 वर्ष झाली आहेत. आज शेवटचा एपिसोड आम्ही शूट करतोय. खरंच वाईट वाटतंय. आणि मधूचा पण त्याचा शेवटचाच आहे. पण आता ते काय असेल हे तुम्हाला एपिसोडमध्ये पाहावं लागेल. मी फार गोष्टी सांगणार नाही. बरं, सायली तुझ्याकडे येईन, कारण माझ्या मते पहिल्या दिवसापासून ते आतापर्यंत एक बॉसी जे मला कल्चर पाहायला मिळालंय ते एक तुझं पाहायला मिळालं या सेटवर. आणि आय होप हे दोघं ऍग्री करतील. हो हो. पण शेवटाला येतानाही तसंच नेचर आहे सायली, आणि एकंदरीत तोच प्रवास 3 वर्ष चालू राहिलाय स्टेबल. मी तशीच आहे अगं, बॉसी नाही म्हणता येणार, पण मजेशीर मी आहे. मला आवडतं सगळ्यांना एकत्र ठेवायला किंवा एक छान पॉझिटिव्ह वातावरण सेटवर असावं असं मला वाटतं. प्रत्येकाशी एक माझं वेगळं बॉन्डिंग आहे. मग ते हेअरड्रेसर असू दे, मेकअपवाले असू देत. अर्थात काही लोक चेंज होत गेली, त्यानंतर तसं थोडं बॉन्डिंग बदललं. पण खूप म्हणजे सगळेच, इवन प्रोडक्शन कंट्रोलर पासनं ते मला वाटतं प्रोड्युसरची सुद्धा एक खूप छान बॉन्डिंग आहे. तर ते तसंच आहे, ते त्यात काही बदललेलं नाही. पण सायली माझ्या मते बरेच वेगवेगळे कॅरेक्टर्स याच्यात तू साकारले, वेगवेगळ्या प्रकारचे. सो ते पण तुझ्यासाठी चॅलेंजिंग होतं? खूप चॅलेंजिंग होतं. म्हणजे लिटरली मला दाढी मिशा लावून डिलिव्हरी बॉय केलंय, मी वासुदेव बनलीये 2 वेळेला, 2दा मी कामवाली बनलीये, एकदा मी गावातली बाई बनलीये, डिटेक्टिव्ह बनलीये, आणि कृष्णा हे सगळ्यात मोठं कॅरेक्टर होतं माझ्यासाठी. कारण मला कधीच वाटलं नव्हतं की मी असं कुठलं कॅरेक्टर प्ले करू शकेन की ज्याची बॉडी लँग्वेज इतकी वेगळी आहे, लँग्वेज इतकी वेगळी आहे. मी लिटरली उठणं, बसणं, हसणं, बोलणं, हे सगळ्या गोष्टी एवढ्या वेगळ्या मी करू शकेन असं मला वाटलं नव्हतं. पण थँक्यू सो मच. मला वाटतं प्रशांतजींनाच मी थँक्यू म्हणेन यासाठी की त्यांनी असा काहीतरी विचार केला की असं काहीतरी कॅरेक्टर आपण हिच्याकडून काढून घेऊ शकतो, आणि ते प्रत्यक्षात उतरवलं मी. आणि ते प्रत्येक कॅरेक्टर मी म्हणेन की सायलीने उत्तमरित्या साकारलंय. म्हणजे प्रत्येक वेळी कृष्णा बघताना मी तिला म्हणायचे की आता मी सिंधूला विसरली, आता मला कृष्णा जास्त आवडते. सो आय थिंक तिने प्रत्येक कॅरेक्टरच्या प्रेमात पाडलं आम्हाला सुद्धा. म्हणजे काम करताना आणि खूप मजा यायची. तिची एनर्जी प्रत्येक कॅरेक्टरला घेऊन खूप वेगळी होती. ऍक्च्युली सुरुवातीला मी खूप नर्वस होते की मला हे जमेल का नाही, पण नंतर जसं जसं ते एक काय म्हणतात आपण, एक थ्रेड त्याचा जो असतो तो पकडला आपण की मग पुढे आपल्याला स्वतःला मजा येते. तसं मला नंतर मजा यायला लागली सीन्स करताना. मग नंतर ती डिरेक्टर्सना सगळ्यांना सांगायची हे कॅरेक्टर असं नाही, असं आहे. मी सांगते कसं करायचं. पण संकेतचा बॉन्ड कोणासोबत जास्त चांगला झाला, रेवती की सायली? आय गेस बोथ ऑफ देम. कारण तसं बघायला गेलं तर माझं नेचर थोडं वेगळं आहे. म्हणजे ऑफकोर्स मला पण सगळ्यांबरोबर राहायला आवडतं, पण ते मी जरा माझ्या ह्याच्यात असतो मॅक्सिमम टाइम. But I guess in both of them they take the equal share. सायलीची एक वेगळी पर्सनॅलिटी आहे, रेवतीची एक वेगळी पर्सनॅलिटी आहे. दिसतच आहे तुम्हाला. तर असे काही ठिकाणी कॉम्प्लेक्स घ्यावा लागतो, काही ठिकाणी आम्ही गंमत करत असतो. बट आय थिंक या दे बोथ हॅव बीन व्हेरी फ्रेंडली. आणि कधी काय झालं, छोटे मोठे रुसवे फुगवे ते होणं गरजेचं आहे. कारण आय गेस त्याच्यानंतरच ती फ्रेंडशिप आहे किंवा हा ह्या माणसाला पण सहन करू शकतो की नाही किंवा केलं पाहिजे की नाही हे कळतं. आय गेस तशा गोष्टी फार घडल्या नाही, विचित्र गोष्टी सगळ्या. वी आर ऑन गुड टर्म्स. अँड त्यामुळे ह्या दोघींचा शेअर तेवढाच आहे. नाहीतर आज आम्ही तिघं अशा लाईनीत मी मध्ये सँडविच नसतं. पण आता माझ्या मते मला आठवतंय पहिल्या दिवशी ज्या वेळेला मी सेटवर आलेली तेव्हा एक छान गेम खेळलेलो आपण, तो म्हणजे एकमेकांविषयी किती ओळखता. असे बऱ्याचदा 1-2 वेळा आपण हा गेम खेळलो. पहिलाच गेम होता तो खूप छानपणे पार पडलेला आणि प्रेक्षकांनी खूप छान प्रतिसाद दिलेला त्याला. बर्थडेच विचारू नकोस परत. नाही, मी आता तसं काही विचारणार नाही, पण शेवटचा दिवस आहे. सो शेवटच्या दिवसाशी काही रिलेटेड आहेत.
तिघांनाही विचारेन, मला शॉर्टमध्ये उत्तर द्याल की थँक्यू किंवा सॉरी म्हणायचं असेल तर कोणाला आणि का? सेटवर काय दोघांमध्ये? ह्याच दोघांमध्ये. दोघांमध्ये थँक्यू आणि सॉरी. थँक्यू मी दोघांनाही म्हणेन. सेटवर तू आर्टिस्ट मध्ये मला सांगू शकतेस, बाकी कोणी असेल तर. थँक्यू मी या दोघांनाही म्हणेन, कारण खरंच थँक्यू. मला नाही वाटत की हा प्रवास ह्या दोघांशिवाय पूर्ण झाला असता. मला संकेतविषयी सांगावंसं वाटतं, म्हणजे मी त्यालाही सांगितलं की त्याच्याकडून खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि त्या मी हळूहळू थोडा शिकायचा प्रयत्न केलेला आहे. त्या कितपत प्रत्यक्षात उतरतील मला माहीत नाही, पण थँक्यू सो मच संकेत. एकतर इतका गुड लुकिंग हिरो मला पहिल्यांदा मिळाला आणि आता इथून पुढे मला अवघड जाणार आहे. म्हणजे बाकी तुझे कलिग ऐकत असतील एवढं लक्षात ठेव, त्याच्यात तुझे खास मित्र पण हे आहेत. खरं आहे ना. सो इतका गुड लुकिंग हिरो मला पहिल्यांदा मिळाला, त्यामुळे थँक्यू. आणि इथून पुढच्या किंवा मागच्या सगळ्यांना सॉरी. आणि रेवती ही अशी व्यक्ती आहे माझ्या आयुष्यातली की जिला मी सॉरी म्हणायलाच हवं, कारण मी येता जाता तिची मस्करी करत असते, येता जाता तिची थट्टा करत असते, पण कधीच ती त्याच्यावरनं रुसली नाही. मला आठवते आमचं एकदाच फक्त आमचं वाजलं होतं, ते कारण मी तुम्हाला सांगू शकणार नाही, पण तो एक प्रसंग 3 वर्षातला सोडल्यास आमच्यामध्ये कधीच ते एक काय म्हणतात, एक डिस्टन्स नव्हतं की ही असं वागली मामी आता असं वागते, कधीच नव्हतं आमच्यामध्ये आणि इथून पुढे कधी नसेल. रेवती एवढी इमोशनल झाली. रेवती तू काय सांगशील थँक्यू आणि सॉरी? सॉरी मला अजूनही सुचलं नाही कोणाला म्हणावं, पण थँक्यू डेफिनेटली सायली आणि संकेत दोघांनाही, कारण ते दोघं नसते तर हे 3 वर्ष कसे गेलेत, जे असे गेलेत ते कदाचित झालं नसतं. कोणीतरी जर कचकच करणारी एखादी को ॲक्टर मिळाली असती तर कदाचित ते शक्य नसं झालं. बट हां, सो थँक्यू दोघांनाही की तुम्ही मला इतकं सांभाळून घेतलं. शो जेव्हा मिळाला तेव्हा मी खरं तर नवीन होते, नेगेटिव्ह म्हणून माझी ही पहिलीच भूमिका होती आणि छोट्या छोट्या गोष्टी, छोटे छोटे इनपुट्स मला सांभाळून घेणं इथपासून त्या दोघांनी मला सपोर्ट केला. सो त्यासाठी थँक्यू. सो त्यासाठी थँक्यू. आणि सॉरी म्हणायलाच हवं. तू कसं, तुला सुचत नाही की सॉरी का म्हणावं? हिचे जोक्स आम्ही आणि 3 वर्ष सहन केले. हिनी दोघांनाही अख्ख्या युनिटला सॉरी म्हणलं पाहिजे. ओके, माझ्या वाईट जोक्ससाठी सगळ्यांना सॉरी, पण तरी मी ते ऐकवत राहणार. ठीक आहे. पण या 3 वर्षात काय एकमेकांची अशी कुठली गोष्ट आहे, आता तू म्हणालीस तसं हिचे जोक सहन करावे लागले, अशी कुठली गोष्ट आहे जी 3 वर्षानंतर आता कळली आणि ती आता कळलं की आता ही आपण एवढे वर्ष सहन करत होतो, अशी कुठली गोष्ट आहे? नाही, ऍक्च्युली तसं तर आम्ही, मला वाटतं तिघही तेवढे शार्प होत की आम्ही पटकन एकमेकांना ओळखलं होतं, त्यामुळे एवढा वेळ नाही गेला. आणि मला तरी असं काही आठवत नाही. तुला काही वाटतंय? नाही, हा म्हणजे जसं तिने सांगितलं ते एक बॉन्डिंग जास्त करून माझं आणि सायलीचं बाबतीत खूप जास्त आहे की जसं काय बोलायची पण गरज लागत नाही. म्हणजे असं काय झालं की फक्त असा एक लुक दिला तरी सगळं अख्खा स्क्रीन प्ले रेडी असतो, स्टोरी रेडी असते, डायलॉग वर्जन सगळं डोक्यात आलेलं असतं. मग हां एवढंच होतं. तर आय डोंट थिंक तेवढं आहे. आणि ते नॅचरली, म्हणजे असं काय आम्ही तो बसून ये करेंगे असं काही प्लॅनिंग कधी नाही केलं. त्यामुळे फक्त इकडची भुवई वर जाते का इकडची कळतं. तो समज जात आहे आणि ते म्हणजे ते नॅचरली येतं ऍक्च्युली. मे बी इतका काळ आम्ही एकत्र घालवलाय ना, म्हणजे आता 3 वर्ष आणि दिवसाचे 13 तास आम्ही एकत्र असतो, त्यामुळे कदाचित ते झालं असावं. पुढचा प्रश्न घेण्याच्या आधी मी प्रेक्षकांना एवढं सांगू इच्छिते की शेवटचा दिवस आहे, शेवटचा सीन सुरू आहे, मात्र सीनची खूप गडबड असल्यामुळे तुम्हाला आता पाठी कदाचित एक नवा सेटअप लागताना दिसेल. सो ती गडबड असणारच आहे आणि इंटरव्ह्यू पण तसा थोडासा थांबतही झालेला आहे. सो प्लीज तेवढं समजून घ्याल आणि आपण कंटिन्यू करूया पुढे. एक या जागेबद्दलची अशी गोष्ट जी सगळ्यात जास्त मिस कराल? वाईब. आय थिंक म्हणजे बाकीच्या ह्यांच्याकडे पण असतील, पण जे कॉमन फॅक्टर जो आहे की एक वाईब ह्या जागेमध्ये होती. आणि आय थिंक हा मराठीमधला म्हणा किंवा हिंदीमध्ये कुठल्याही म्हणजे सिरियल इंडस्ट्रीमधला सगळ्यात मोठा, वन ऑफ द बिगेस्ट सेट आहे जो इंडोर सेट आहे. म्हणजे आम्ही आमचे एक्सटिरियर सुद्धा इंडोर करतो, तर एवढा मोठा हा सेट आहे. आणि खूप पॉझिटिव्ह, जे पहिल्या दिवशी ते पूजा वगैरे झालेली आतल्या त्या रूम मध्ये, तेव्हा सायली नव्हती त्या दिवशी, तिचं शूट दुसरीकडे होतं कारण. पण हो,
पण आम्ही इकडे पूजा वगैरे केलेली आणि तेव्हा सगळे जण होते. तर जी एक पॉझिटिव्ह वाईब त्या दिवसापासून सुरू झाली ती आजपर्यंत ती वर खाली झाली, पण ती वाईब मेली नाही आणि आम्ही ती मरू दिली नाही. आय थिंक या जागेची जी वाईब आहे ओव्हरऑल, जो एक आपण म्हणतो ऑरा म्हणतो की आपल्याला इथे याची इच्छा होते किंवा काय होतं, आय थिंक दॅट इज अनमॅच्ड. आजपर्यंत मी जितकं काम केलेलं आहे कुठल्या फिल्म सेटवर म्हणा किंवा सिरियलच्या सेटवर म्हणा, वाईब आय थिंक इट्स अनमॅच्ड. वाईब तर आहेच आहे खूप positivity. आणि मी माझी मेकअप रूम पण खूप मिस करेन. 5 नंबर होता माझ्या मेकअप रूमचा आणि ती 5 नंबरची रूम मी खूप मिस करेन. आम्ही इथे बाहेर टेबल लावून बसायचो गप्पा मारत, ते मी खूप जास्त मिस करेन. आणि मग 2 सीनच्या मध्ये वेळ असेल तर आम्ही गप्पा मारत बसायचो, तेही खूप खूप मिस करेन. रेवती ओव्हरऑलच ती म्हणजे जी मांडणी आहे की ते ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मिळूनच ते वातावरण तयार होतं. त्यामुळे ओव्हरऑल जे सेटचं वातावरण ठेवलं होतं आम्ही, आय थिंक आम्ही म्हणजे इन टोटॅलिटी आम्ही सगळ्यांनी, कास्ट अँड क्रू, एव्हरीवन. आणि सगळेच खूप पॉझिटिव्ह होते कायम आणि सगळ्यांना कायम शो चांगला व्हावा यासाठीच सगळ्यांनी प्रयत्न केला. कधीच असं नव्हतं की हिचा शॉट आहे ना मग मी असं करतो किंवा हिचा शॉट आहे तर मी हे नाही करणार, असा कोणाचाच त्यामागे भाव नव्हता. आणि सगळेजण खरंच म्हणजे खूप पॉझिटिव्ह राहून खूप छान जिद्दीने काम करत होते आणि 3 वर्ष तसेच. करेक्ट. जरी आमचा 1 वाजेचा स्लॉट असला तरी आम्ही इतकी मेहनत घेतली. हे मी सगळ्यांना सांगू इच्छितो. आणि आमच्यामुळे ते प्रवाह दुपार सुरू झालं होतं, याचा जो एक वेगळा आनंद आहे. वी वर ओपनिंग दॅट Opening स्लॉट, that slot. त्यामुळे कमाल मजा. म्हणजे जेव्हा पहिल्यांदा आय रिमेंबर विचारलं होतं की स्टार प्रवाहावरती प्रवाह दुपार येतात, तेव्हा आय थिंक सगळ्यांनीच तो एक विचार केला असेल की दुपारी येतोय शो पण करावा. मला टाइम स्लॉट माहिती नव्हता, सॉरी. हो का? हो, मी असंच हो बोललेलो. मला नंतर कळलं होतं, पण तो एक थॉट आला होता की काय करावं की नाही. पण मग इतकं छान प्रोडक्शन हाऊस आहे, इतकं आणि एक रिमेक आहे एका शोचा, सो ओव्हरऑल एक स्टोरी माहित होती. तर आय थिंक त्या आमच्या एका गट फिलिंगवर आम्ही त्या सगळ्यांनी तो शो घेतलाय. वा, ओके. अशी एक कोणती गोष्ट आहे जी इथून आयुष्यभर स्वतःसोबत न्याल? वस्तू असू दे, एखादी गोष्ट असू दे, एखादा किस्सा असू दे, एखादी मुवमेंट असू दे. मी सांगू का, मला तर हा जो टेबल आहे नाही, मला हे दोन्ही घेऊन जायचे आहेत. प्रॅक्टिकली ते कसे गाडीत बसतील मला माहिती नाही. एक बसेल, दोन्ही नाही बसणार. सॉरी. हो, कंटिन्यू. सिंधू हे कॅरेक्टर माझ्या बरोबर कायम राहील आणि कृष्णा हे कॅरेक्टर माझ्या बरोबर कायम राहील. कारण ही दोन्ही कॅरेक्टर्स मी आतापर्यंत केलेल्या सगळ्या कॅरेक्टर्स पेक्षा खूप वेगळी होती आणि त्यातली एक एक बारीक गोष्ट मला लक्षात आहे की ते कॅरेक्टर सेट करताना काय काय केलं होतं, ती आठवण मी कधीच नाही विसरणार. ओके, रेवती? सेटच्या आठवणी आणि इथली लोक. मी सायलीला त्या दिवशीच म्हटलं की सायली, इथून जाताना म्हणजे सगळे विचारतील ना की एक गोष्ट अशी कुठली आहे जी तू मिस करशील किंवा कोण एक व्यक्ती आहे जिला तू मिस करशील. तर म्हटलं मी तुझं नाव नाही घेणार. तर ती म्हणाली का? म्हटलं कारण मी कायम तुझ्या टचमध्ये राहील, सो मी तुला मिस नाही करणार. सो आय थिंक खूप चांगली मैत्रीण. सो सायली सोडून बाकीचे सगळे इथल्या आठवणी, इथलं सगळंच मिस करेन. आय थिंक सगळंच एक सोबत घेऊन जाईल. ओके. असा कोणता क्षण आहे तिला पटलं की मला टेबलच घेऊन जायचं. तू म्हणाला सुरुवातीला, मला ते पटलं. ओके, गुड विथ द टेबल. ओके. असा कोणता क्षण आहे जो आयुष्यभर लक्षात राहणार आहे? सीन मधला, बिहाइंड द सीन, कुठलाही असू दे. ओके. रेवती रेवतीला आठवलंय काहीतरी रोजवाला कॉमेडी येतो, नाही सांगू शकत. थोडंसं जरा हिंट देऊन तुला सांग. मी ऑफ स्क्रीन सांगू, ऑफ द तर रेकॉर्ड. तुम्हाला सगळं असं बीप बीप करावा लागेल. क्षण बापरे, इतके आहेत ना, त्यातला एक्झॅक्टली आता कुठला सिलेक्ट करावा असा प्रश्न आहे. म्हणजे काय महत्वाचं आहे माझ्यासाठी, बापरे. नाही गो, मी नाही असं चूज करू शकत आहे एक क्षण. टू डिफिकल्ट टू डिफिकल्ट. तरी एक संकेत, तुला काही आठवत आहे? माझे खूप खूप क्षण आहे. मला सगळे क्षण मिळून एक क्षण म्हणतो, आमचे जो रोमॅन्टिक सीन्स होते ते मला नाही म्हणजे ऑन अ व्हेरी सिरियस नोट, इट्स अ डिफरंट थिंग. लोक रोमॅन्सच्या नावाखाली काही करतात आणि नाही करतायत. पण मी सांगू शकतो की नाही, मजेदार सीन्स किए हमने. मी आणि सायलीने आम्ही खूप छान रोमॅन्टिक सीन्स दिले. ते तसे लिहून पण आले होते आणि
ते एक्झिक्यूट पण केलंय मी. म्हणजे ते दिसताना वी आर द वन्स हु आर देअर जे दिसतो, तर तो एक क्षण जेव्हा जेव्हा म्हणजे आम्ही रोमॅन्टिक सीन्स केले, कारण मला पर्सनली रोमॅन्स हा जॉनरा खूप आवडतो. अँड वी यूज टू डू दोज थिंग्स. तर ते त्याच्यामध्ये आम्ही छोट्या छोट्या जागा काढायचो किंवा जे काही करायचो. आय ऑलवेज लव्ड दोज काइंड ऑफ सिनॅरिओज. त्यामुळे मला ते सगळे क्षण 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 मिळून एक क्षण म्हणायचं दरवेळेसचा जो रोमॅन्टिक क्षण असेल तो म्हणजे मला आवडलं ते करताना. म्हणजे या आय लाईक दॅट रोमॅन्स. पण सायली, माझ्या मते ह्याच्या मागचे बरेच किस्से तू सांगू शकतेस, कारण ह्याच्या आधी Romantic आपण scenes आहे? interview केलेले, तेव्हा रोमॅन्टिक सीनच्या मागे बऱ्याच गोष्टी घडतात. बऱ्याच असतात अगं. रोमॅन्टिक सोड, मी तुला एक नॉर्मल सांगते. माझ्या पायाला लागलाय असा एक सीन होता. हा गाडीतनं मला घेऊन येतो, ही पळत असते लगेज घेऊन आणि एका हातात मूल घेऊन, आणि जे यांचं बाळ गाडी जे आमचं बाळ घेऊन ही पळत असते, आणि आम्ही दोघं हिचा पाठलाग करत करत येतो. गाडी थांबवतो एका ठिकाणी, मी उतरते, मी लंगडत लंगडत मधूच्या मागे पळतीये, आणि हा नॉर्मल आहे, याला काही लागलेलं नाहीये, आणि हा आमच्या मागे पळतोय. आणि एवढं मी लंगडत लंगडत सुद्धा ह्याच्या आधी जाऊन मधुला पकडते, आणि मग मागून आमचं बोलणं झाल्यावर हा येतो. मधुरा ती पकडते, मी पळतोच आहे तोपर्यंत, ती माझ्या पुढे पळते लंगडत, आणि ही बाळ आणि बॅग घेऊन ही थांबवते, तिला साप चावतो, ते बाळ ती तिच्याकडून घेते, आणि मग मी तिकडे पोहोचतो. म्हणजे त्यावेळी मी खूप हसलो होतो की काही काही गोष्टींना, म्हणजे काही काही गोष्टी अशा घडायच्या आहेत म्हणून त्यासाठी आम्हाला जे काही तारेवरची कसरत करून ते परफॉर्म करावं लागतं, ते थोडंसं कठीण असतं सिरियलच्या बाबतीत. आयुष्यात पहिल्यांदा फास्ट हळू पळलो होतो. आणि सिरियल करणाऱ्या प्रत्येकालाच हा अनुभव कधी ना कधी आला असेल की काही गोष्टी असतात ज्या आता आपल्या हाताबाहेरच्या आहेत आणि ते आपल्याला करायच्या आहेत. ते होतं. अजून एक मला आठवतंय, आमचा एक रोमॅन्टिक सीन होता, आणि असं होतं की आम्ही दोघं किस करायला जातो आणि तिथे शॉर्टकट होतो. तर आमचे डिरेक्टर होते भरत गायकवाड म्हणून, ते फुल सीन मध्ये असायचे, आणि ते असे हा हा चल 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 ट्रॉली चल चल हा घे पप्पी असे जोरात ओरडले, आणि आम्ही असे होतो दोघं जण, आणि घे पप्पी ऐकल्यावर म्हणलं सर क्या कर रहे हो सर, इतना जोर से चिल्लाओगे, घे पप्पी, कसं होईल रोमॅन्स. हा सीन मी नाही विसरू शकत. आणि इव्हन त्यांचं चॉली चल ट्रॉली म्हणायचं होतं ते चॉली असं. असे आहेत खूप असे छोटे छोटे मोठे मोठे किस्से आहेत. पण सगळ्यात मला असं वाटतं, आता हा रोमॅन्टिक सीनचा गोष्ट निघाली म्हणून, की सायली सोबत असू दे किंवा मधू सोबत असू दे, रोमॅन्टिक गोष्ट करताना म्हणजे तुम्ही दोघे खूप हसता, आणि हिला तर म्हणजे तू हसलंस की ही फुटणार हे कन्फर्म असतंच. सो ते सीन करताना असा कधी त्रास झाला का की सतत तो सीन, रोमॅन्टिक सीन तुम्हाला खूप रिपीट करावा लागला? सवाल नाही, बरं त्रास खूप झाला, फक्त तो आम्हाला नाही झाला. हा, मी तेच म्हणते, आम्हाला नाही झाला, तो इतरांना झाला की अरे कित्ता हस रे यार, ये तो रुके नाही रे. 15 मिनिटं आले हसतात. अरे काय करणार जेव्हा तो लूप लागला की आणि जेव्हा तुम्ही इतक्या क्लोज प्रॉक्सिमिटी मध्ये असतात, आणि वेन यू आर परफॉर्मिंग, आणि मग तुम्हाला तुम्ही कॅरेक्टर मध्ये पण आहात, आणि मग तेव्हा कोणीतरी अशी काहीतरी गोष्ट करतं. बरं, जसं मी म्हटलं की सायलीच्या आणि माझ्या रोमॅन्सच्या वेळेस तर इतक्या लोकांची नजर लागायची, इतक्या लोकांची. हो, लोक खाकरायचे, म्हणजे बाहेरून कुत्रे ओरडायचे, खोकायचे, वर तराफ्यावर कधी कधी झोप लागायची, तिकडून आणि कुत्री घोरण्याचा. आणि मी दरवेळेस असं झालं की रात्री 9 वाजता आम्हाला पॅकअप करायचो आम्ही, आणि काहीतरी तिचा एखादा डायलॉग बाकी, किंवा माझा एकच लाईन शेवटची की राघव तुम्ही काळजी करू नका, मी आहे तुमच्यावर, असा तत्सम एखादा रोमॅन्टिक डायलॉग, आणि ती तो डिलिव्हर करायला जाणार तेवढ्यात राघव बाहेर सगळे 10-15 कुत्री भुंकायला लागणार. आणि असं खूप वेळा झालंय की आमच्या रोमॅन्टिक सीनला कुत्री भुंकायला लागतात. मी म्हणलंय कुत्र्यांना काहीतरी प्रॉब्लेम आहे रोमॅन्सची, त्यांना आवडत नाही, एक तर आपण रोमॅन्स केलेला आवडत नाही, तर त्यांच्या आयुष्यात नाहीये म्हणून त्यांना त्रास आहे. म्हणजे ते सिंधू मी तुझ्या कसं थांबायचं तू सांग. त्यामुळे त्या निमित्ताने तुम्हाला बऱ्याच वेळेला रोमॅन्स करायला मिळाला. हो, हसत हसत शेवटी आम्ही ठरवायचो की ऐक, असं भासवायचं की आपण एकमेकांच्या डोळ्यात बघतोय, पण तू इकडे बघायचं आणि मी तुला इकडे बघणार आहे. त्यामुळे सिंधूचे डोळे इथे आहेत, पण मी बघतो वर आहे, आणि ती बघते इथे कुठेतरी आहे. मी बघायचंच नाही एकमेकांकडे. ओके, बरं. आज एकतर शेवटचा दिवस आहे, तो जसा दिवस सरतोय, अशी कुठली गोष्ट आहे जी सर्वात जास्त इमोशनल करते? उद्या या सेटवर यायचं नाहीये ही गोष्ट, याच्यापेक्षा दुसरं इमोशनल मला नाही वाटत कुठली गोष्ट असू शकते.
आणि यशवंतचा मेसेज येणार नाहीये, कॉल टाइम येणार नाहीये. हो, मला फोन वेळेत या असं सांगणार नाहीये कोणी. पहिला सीन आहे. उठो आपको या सगळ्याच गोष्टी इमोशनल, कारण गेली 3 वर्ष आम्ही सलग रोज एकच गोष्ट करतोय जी आता अचानक बंद होणार आहे. जे आम्ही रोज ह्या सेटवर येतोय ते आता उद्यापासून आम्ही येणार नाही आहोत. उद्यापासून ते ठरलेले चेहरे सकाळी आम्हाला दिसणार नाहीयेत. ह्याचं खूप वाईट वाटतंय. ओके, दोघांसाठी सेम आहे. सेम. या आय मीन तो जो व्हॅक्यूम क्रिएट होईल ही गोष्ट नसल्यावर, तिने सांगितलं तो हा एक व्हॅक्यूम आहे. आय थिंक तो असा जारिंग असतो, तो नाही एक्सप्लेन करू शकत शब्दामध्ये. आणि त्याच्यापेक्षा डेडली काय असू शकतं की इट्स गोइंग टू बी इट्स नॉट गोइंग टू बी दॅट. ती गोष्ट आता एक्झिस्ट नाही करणार. हा सेट तोडला जाईल उद्या, आम्ही 10 दिवसांनी आल्यावर इथे परत तेच पहिल्यासारखंच सगळं असणार आहे, सपाट काहीच नाही. म्हणजे सायलीने तरी फाउंडेशन लेवल पासून बघितलं, मी या जागेला फ्लॅट बघितलेलं आहे जेव्हा त्याचं प्लॅनिंग चालू होतं. तर तो जो व्हॅक्यूम आहे, ती गोष्ट अस्तित्वात नसणं, हाऊ डू एक्सप्लेन दॅट? आणि आय थिंक ही टीम म्हणजे हे सगळे लोक पुन्हा एकत्र कधीच काम करणार नाही. राईट. म्हणजे आय एम नॉट जस्ट टॉकिंग अबाउट ऍक्टर्स, पण क्रू सगळे, आमचे DOPs, मेकअप दादा, हेअर ड्रेसर, हे सगळे पुन्हा एकत्र येऊन काम करणार नाहीत. आय थिंक या गोष्टीचं हो, म्हणजे पहिल्या दिवसापासून आमचे जे गॅफर होते ते तेच आहे, DOPची टीम तीच तेच आहे. आहे. म्हणजे रॉयने पहिला दिवस रॉयने सुरू केलेला शूट करायला, आणि आज शेवटचा दिवस. हो, म्हणजे त्याने आमचे डोळे जाळलेले आहेत असं. म्हणजे ऑन अ व्हेरी सिरियस नोट, खरंच जाळले होते. तुम्हाला खोटं वाटेल पण हो, म्हणजे फॉर हीट लाईट्स सेटअप वेगळा होता खूप. आम्ही हार्ड कंडिशन्स मध्ये शूट करत होतो तेव्हा, मी आणि रेवती. आणि तो आजही आहे. म्हणजे टुडे इज द लास्ट डे, दॅट वॉज द फर्स्ट डे 3 years ago. तर कसं करणार? काहीच ना, टीम चेंज झाली, मेकअप वाले 1-2 ते चेंज होतात, बट ओव्हरऑल जी मोठी लाईट दादांना आम्ही नावाने, म्हणजे आता मी मगाशी आवाज दिला, मी तिने जाते लाईट मध्ये. दे आर देअर फ्रॉम फर्स्ट डे, सो वी नो ईच अँड एव्हरीवन विथ देअर नेम्स. त्यामुळे इट इज डिफिकल्ट डेफिनेटली. आणि कदाचित उद्यापासून हे सगळं नसणार आहे. आजचा हा शेवटचा दिवस आहे. आणि याचं अँटिसिपेशन खूप मोठं आहे, कारण म्हणजे आम्हाला कळलं थोडं अगोदर होतं, आणि त्याला आता बराच वेळ झालेला, 1-2-3 आठवडे झाले. सो वी आर अँटिसिपेटिंग की आता मग आम्हाला एक डेट दिली होती, मग काही कारण ते पुढे सरकले. तो इट इज लाईक की तो जो होल्ड आहे तो हा खूप स्ट्रेच झालाय की नाही. म्हणजे कदाचित ते एका झटक्यात आपण म्हणतो ते तुकडे पडल्यावर तेवढा त्रास होत नाही. राईट. आता हे ताणलं गेलं. म्हणजे लिटरली काल सुद्धा आमचा युनिट ऑफ होता, त्याच्या अगोदर पण एक दिवस युनिट ऑफ होता. तर ते ना, ते स्ट्रेच खूप जास्त झालंय. त्यामुळे आता लेट्स सी. आय होप वी टेक इट इन अ गुड वे. बरं, आता म्हणजे एकमेकांची मिमिक्री करायची असेल तर कोणाची जास्त छान मिमिक्री करू शकतो? मला मिमिक्री सायली कोणाची मिमिक्री करू शकते? दोघांची करू प्लीज प्लीज गो. रेवतीचा एक डायलॉग आहे जो मी सिरियल मध्ये पण बोलली आहे. ती सतत राघवला येऊन मधू विचारायची की काय झालं राघव, सगळं ठीक आहे ना? तर रेवतीचा एक पर्टिक्युलर टोन होता, त्याच टोन मध्ये ती डायलॉग तो प्रत्येक वेळी त्याच टोन मध्ये घ्यायची. तो आम्ही सिरियल मध्ये पण वापरलाय. ओके. तर सपोज आता राघव प्रॉब्लेम मध्ये आहे, तर मी त्याला म्हणते की काय झालं राघव, का प्रॉब्लेम मध्ये आहात तुम्ही, काय आहे? हे बघा, हे सगळे नखरे करू नका, नाही तर येईल तुमची मैत्रीण विचारायला आणि म्हणेल काय झालं राघव, सगळं ठीक आहे ना? एक्झॅक्ट असं काय बोलायचं. बोलायचं, सगळं ठीक आहे ना? आणि संकेतची एक चालण्याची पद्धत आहे वेगळी, ती तुला ती मला करून दाखवावी लागेल. चालेल ना? तू अशी करू शकतेस, अशी चालू शकते का ती? अशी चालू शकते ना मी. 1 2 3 संकेत. एकत्र. हा. क्या ही कर लोगे. आजही ते वाक्य त्याचं कायम आहे आजच्या शेवटच्या दिवसालाही. क्या ही हो जाएगा. याही कर लोगे. Okay. This is 100% true. आणि तिने खूप ऍप्ट केलेलं आहे, तिचं पण आणि माझं पण. Correct. आणि माझा वॉक हा असा आहे, हे सायलीने फक्त आता इथे नाही, तिने एकदा तर प्रॉमिनेंटली सगळ्यांना करून दाखवलंय. एक ड्यूप आलेला, म्हणजे तो सिक्वेन्स तसा होता, आणि जेव्हा त्याला सांगण्यात आलं की नाही तू बरोबर नाही चालत आहे, तेव्हा माझ्याकडे नाही आले ते लोक, त्या सायलीकडे गेले. सायली संकेत कसा चालतो चालून दाखवला, आणि तिने त्याला चालून दाखवलं.
म्हटलं अरे मी बाजूला उभा आहे, मला विचार नाही नाही वो करके दिखाएगी. आणि तिने त्याला वॉक शिकवला आणि आय वाज लाईक भाई कमाल, मैं क्या ही कर लूंगा. तर आता सायलीची ऍक्टिंग दोघांपैकी कोण करेल? यामध्ये संकेत तू करू शकशील That is मी नाही, मला मिमिक्री नाही जमत. तरी सायली तिचे शब्द किंवा ते फार काही आहेत. वेगळ्या वेगळ्या शेड्स आहेत ऍक्च्युली सायलीच्या शायलीच्या शायलीच्या. असं होतं. हा त्यामुळे ती ऍक्टिंग करताना ती वेगळी असते हा आणि नॉर्मल सायली असते ती वेगळी असते. हा. ती वेगळीच असते काहीतरी, वेगळीच असते. ती वेळेनुसार बदलते. एखादा सकाळी scene करून 8:30 ला दाखव, वेगळी. एखादा scene. तू सायली आणि तू संकेत नाही असा नाही मी करून बसलोय, दाखव मी ना. सायली आहे, हा. तू संकेत आहे. मी तुला विचारतो कोणाला विचारतो. हम्म. ऐक ना रेवती, किती वाजले? 11:15. माझे ना डोळेच उघडत नाही. आणि तिकडून बोल मॅडम शॉर्ट रेडी. मॅडम शॉर्ट रेडी आहे. मॅडम short शॉर्ट ready रेडी, हा शॉर्ट रेडी. अरे तो चल ना, मैं तो रेडी हूँ. ए, चला पटा 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 संपवा. 11:30 हे संपायचंय, चला. ऍक्शन म्हणल्यावर वेगळी, कट म्हणल्यावर वेगळी. पण आताही तुझं चालूच होतं ना, पॅकअप करा. आता जो सीन तू आणि जो काही संकेत हो करत कारण मला होता ना, दिसत होतं आता किती वाजलेत ऑलरेडी. ऑलरेडी 10:50 झालेत आणि अजून एक सीन बाकी आहे आमचा. अशा वेगवेगळ्या पद्धतीने असतात. तसंच तिचं कृष्णाच्या वेळेस पण तेच होतं. कारण ते खूप हायपर एनर्जेटिक आणि त्याचं कॅरेक्टर खूप असं 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 ए लंबू मी तुला काय म्हणते, कट कट कट. ए सुंदरी. कट टचा जो ट आहे तो येण्याच्या आत ती ए लंबू आणि काहीतरी झालं, फोकस गेला की काय लाईट गेला, ए लंबू तुला समजत नाही काय, कट. डायरेक्ट टला ती अशी असायची आणि ते दिसायचं कारण इट यूज टू टेक अ लॉट ऑफ एनर्जी. आणि मग त्यात कधी जर तब्येत खराब असेल किंवा काही असेल तो अजून डबल ड्रेन व्हायला व्हायचं. तर तिच्या मागे अशा खुर्च्यावर चढत ती डायरेक्ट अशी सोडून द्यायची अंग. पण सायली अजूनही दादागिरी करते सेटवर, राईट? मी आताही बघितलं ते काहीतरी चालू आहे, चला आवरा, पॅकअप करायचंय. हो, सायली सतत दादागिरी चालू असतं. म्हणजे माझ्या करते मी director पेक्षा दादागिरी सायलीची दादागिरी जास्त पाहायला मिळते ना सायली. सायली करणार तर कोण करणार मग दादागिरी? प्रँक पण आणि तेवढी हे पण ती करते प्रँक ना, सगळे last माझ्यावर time. करते. हा. सगळं मला करते. अरे ती माझीच यॉट दिलीये. त्या दिवशी आम्ही गेलो होतो गेटवे ऑफ इंडियाला, आम्ही पाहिली ती यॉट. जाता जाता एक गोष्ट अशी सांगायची स्वतःच्या कॅरेक्टर मधली जी तुम्हाला खटकली आणि ती तुम्हाला सोडून जायची त्या कॅरेक्टर मध्ये. ओके. माझ्या बाबतीत आय थिंक म्हणजे मधुराणीच्या कॅरेक्टरच्या बाबतीत तिचं ऑब्सेशन, म्हणजे तिने राघववर प्रेम केलं पण ते प्रेम प्रेम राहिलं नाही. एका पॉइंट नंतर ते ऑब्सेशन झालं आणि तिचं असं होतं की मला आता हे हवंच आहे. सो आय थिंक ती एक गोष्ट जर मधुराणीची बाजूला राहिली असती तर आय थिंक मधुराणी ही व्यक्ती म्हणून खूप चांगली होती आणि तिने खरंच मनापासून राघववर प्रेम केलं. जर ते ऑब्सेशन कडे गेलं नसतं तर कदाचित बरं झालं असतं. बट ठीक आहे, आय थिंक ही गोष्ट मी सोडेन. तुमच्या दोघांचं काय डिस्कशन झालं? मी त्याला म्हटलं माझं तर कॅरेक्टर इतकं चांगलं आहे तर ह्यातलं काय सोडू. संकेत हा तिचं कॅरेक्टर खूप चांगलं आहे. तिने अरे तुझ्या कॅरेक्टर मधलं काय सोडशील? नाही, माझ्या कॅरेक्टर मध्ये सोडण्यासारखं तसं बरंच काही आहे पण म्हणजे तसं नाही. ही जर IPS तू उद्यापासून पोलीस स्टेशनला जाणं सोड. शॉर्टकट झालेलं एक सेकंड, अचानक लाईट आले. म्हणून ते कटच बनलं. नाही, ओके रेडी आहे. आय थिंक माझ्या कॅरेक्टर मध्ये सोडण्यासारखं तसं काही नाही. म्हणजे कारण एक IPS ऑफिसरचं कॅरेक्टर आहे. करेक्ट. इट इज व्हेरी नाईस. पण जेव्हा घरच्यांसाठी करायची वेळ येते तेव्हा फार कायद्याचा विचार करायचा नाही. आणि तो नाही केला तर चालू शकतं. कारण तिथे कुठेतरी हात बांधले जातात. पण इव्हेंच्युअली ते आपण आपल्या सोलमेट बद्दल विचार करतो की आई बद्दल करतोय किंवा फ्रेंड बद्दल करतोय. मग तिथे आपण प्रॉब्लेम मध्ये येऊ शकतो आणि ज्या गोष्टी आपण सहज करू शकतो कारण त्यानंतर मॅनेज होऊ शकतात. पण फक्त कायद्याच्या दबावाखाली येऊन किंवा यु नो त्या एका कर्तव्याच्या ह्याच्या खाली येऊन नाही केलं तर मग आपल्या लोकांना इजा पोहोचते आणि मग ते संकटात सापडू शकतात. आय गेस ही एक छोटीशी गोष्ट आहे जी अजून त्या कॅरेक्टरला समजली असती तर अजून वेगळे. त्यामुळे ती एक गोष्ट जर सोडली त्याची तर
बाकी इट्स ऑल ओके अरे राघव की आई है. किधर मिलेगा माझ्या कॅरेक्टर मधली सिंधू हे कॅरेक्टर माझ्या अति प्रिय आहे. कृष्णा हे कॅरेक्टर पण माझ्यासाठी खूप प्रिय आहे आणि दोघी मला नाही वाटत कुठली गोष्ट यातली मी सोडण्यासारखी आहे. खरंच नाहीये, म्हणजे असं नाही की उगाच नाही सांगायचं म्हणून, पण खरंच कुठलीच गोष्ट मी यातली सोडण्यासारखी आहे असं मला वाटत नाही. उलट शिकण्यासारखंच खूप काही होतं. एकमेकांबद्दलचं असं सिक्रेट जे आतापर्यंत ओपन केलेलं नाहीये, पण आज शेवटचा दिवस आहे तर ते सिक्रेट तुम्ही ओपन करू शकता. हो, हा. बताओ मैं जानना चाहता हूँ लवकर, तुम्हारे लवकर. secret. अरे तू सांग आमचं सिक्रेट. तुमचे सिक्रेट ह्या इतक्या सिक्रेटिव्ह आहे की मला सिक्रेटच माहिती नाही. मलाच माहिती नाही सिक्रेट. सिक्रेट संकेतच्या बाबतीत काय सिक्रेटिव्ह आहे? सब तो खुल्लम खुल्ला ही है अभी, तो शादी भी हो गई, अभी क्या सिक्रेट बताएंगे रे. और जो रहेगा वो आपको थोड़ी बताएंगे. सांगण्यासारखं असलेलं सिक्रेट प्लीज. सांगण्यासारखं असलेलं सिक्रेट. सिक्रेट असं नाही म्हणता येणार, पण संकेतला चप्पल काढून उभं राहायला आवडत नाही, त्यामुळे तो आटोकाट प्रयत्न करत असतो की कसं मला ह्या सीन मध्ये चप्पल शूज काढायला लागू नयेत, आणि त्यासाठी तो कुठल्याही लेवलला जाऊ शकतो. ही एक खूप जबरदस्त गोष्ट आहे आणि दिस इज अ काइंड ऑफ सिक्रेट आणि ते तिने खरंच उघडलेलं आहे. आणि रेवती ट्रू हा. दिस इज ट्रू. आणि रेवती आणि रेवती बद्दल सिक्रेट असं काही नाहीये. सिक्रेट थांब मी विचार करते, तोपर्यंत तुम्ही सांगा. तोपर्यंत मी रेवती रेवतीचा सांगू विचार शकेल करते. काहीतरी. सायली बद्दल मी पण विचार करते की सिक्रेट काय आहे. केवढे म्हणजे आम्ही गोष्टी इतक्या गुपित ठेवलेल्या आहेत की माहितीच नाहीये. सांगायचं काय हा म्हणजे सांगायचं काय, सांगू शकू असं सिक्रेट. सायलीला आठवत आहे? सायलीला पटकन सुचतं सगळं. सुचतं. पण आम्हाला जरा रेवती, रेवती. तुमचा सीन माझं लागतोय. सिक्रेट. सो हा नाही आठवत. नाही. ओके, यस, मला मजा आली तुमच्यासोबत इंटरव्ह्यू करायला आणि अर्थात टाइम थोडासा कमी पडतोय, नाहीतर आणखीन बऱ्याच गप्पा मारल्या असत्या आपण, कारण पहिल्या दिवशी आणि त्याच्यानंतर बऱ्याच वेळेला मी सेटवर आलेली तेव्हा तुमचं माझ्यासोबतचं छान बॉन्डिंग मला आवडलंय आणि तुम्ही नेहमी वेळ देता मला बऱ्याच वेळेला. सो आजही शेवटच्या दिवशी वेळात वेळ काढून माझ्यासोबत गप्पा मारल्यात, त्यासाठी तुमच्या तिघांचे खूप खूप आभार आणि Thank थँक्यू सो you. मच. पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू Thank you थँक्यू so much. थँक्यू.